तर नमस्कार मित्रांनो, आज काहीतरी नवीन करण्यासाठी नवीन विषय निवडलेला आहे. NMMS याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्कम मेरिट आणि शिष्यवृत्ती. हे याचा लॉंग फॉर्म आहे. या परीक्षेत टोटल 2 विषय आहेत. एका विषयात तीन विषय आहेत आणि एका विषयात बुद्धिमत्ता आहे. सेटमध्ये विज्ञान 35 मार्काचा आहे, गणित 20 मार्काचा आहे, इतिहास भूगोल नागरिकशास्त्र प्लस 35 मार्काचा आहे आणि बुद्धिमत्ता 90 मार्काचा आहे. हे NMMS हे गरजू मुलासाठी निर्मिती केलेली भारत सरकारने 2008 मध्ये ही परीक्षा लॉन्च केलेली आहे. 2008 पासून 2025 पर्यंत हे काही परीक्षा देत आलेली आहे. तुम्ही बी द्या. आणि या विषयावर आम्ही लेक्चर सुरू करणार आहे. तुम्ही हे व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. आणि हे पात्र झाले 48 फक्त एका वर्षाला 12,000 मिळतात. म्हणजे एक महिन्यात 1,000 रुपये जमा होतात. असं एका वर्षात 12,000 जमा होतात. टोटल 4 वर्ष हे पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा होतात. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुमचं अकाउंट, तुमचं आधार कार्ड, तुमची माहिती ही एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही भरा. कारण की तुम्ही पास झाल्यावर तुम्हाला असे विद्यार्थी असते ते टॉप करतात, पण त्यांचा आधार कार्ड नंबर किंवा काहीतरी असे चुकलेले असेल ते त्यांची जी शिष्यवृत्ती आहे ती त्यांना मिळू शकत नाही. तुम्ही देताना म्हणजे जे डिटेल देत असाल ते तुम्ही काळजीपूर्वक द्या. तर ह्या परीक्षेमध्ये तुम्ही पात्र झाल्यावर तुम्हाला 48,000 रुपये मिळतील. जसं कास्टनुसार तुमचे मेरिट लागलेले असतात. जसं माझं कास्ट आहे NTC, हे 117चे मेरिट आहे. तर मी 117 पाडल्यावर मला 48,000 सहज मिळू शकतात. ही तुम्ही तुमचं काहीतरी स्वप्न असेल की 10वीला मोबाईल घ्यावा किंवा काहीतरी घ्यावा, तरी तुम्ही असा अभ्यास करा की ते फोकस लावून खूप चांगला अभ्यास करा की तुम्हाला 48 नक्कीच मिळेल. असं करा. हे तुम्हाला 8वी पासून, जेव्हा 8वी मध्ये तुम्ही परीक्षा द्यायची ना, तेव्हा 9वी मध्ये तुम्हाला पैसे मिळायचे चालू होईल. फक्त 4 वर्षापर्यंत तुम्हाला म्हणजे 48 शिष्यवृत्ती तुम्हाला प्राप्त होते.